हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय. अहो त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. भोंदूगिरी आणि विज्ञानाचा चुकीचा वापर करून अशोक खरातनं सामान्य लोकांपासून ते बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांना कसे गंडवले याचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. लोकांना दैवी शक्तीचा भास करून देण्यासाठी खरात अत्यंत खालच्या थराच्या क्लुप्त्या लढवत होता. असा एक प्रकार कोपरगावमधील कचेश्वर देवस्थान येथे घडल्याचा दावा करण्यात आलाय. कोपरगाव बेट येथील कचेश्वर मंदिरालगत असलेल्या बंदखोलीत साधारण 2012च्या दरम्यान अशोक खरातनं 15 फुटी नाग दाखवल्याचं सांगितलं जातंय. नेमकं प्रकरण काय आहे याबाबत त्यावेळी उपस्थित असलेले व आताचे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली असून 2012 साली खरात हा गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात पूजेसाठी आला होता व त्यावेळी त्याने नागाचा चमत्कार कोपरगाव शहरातील बेट भागातील कचेश्वर मंदिरालगत असलेल्या बंदखोलीत दाखवला होता अशी माहिती बाळासाहेब आव्हाड यांनी पुढे देत म्हटले की श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर व श्री कचेश्वर महाराज मंदिरात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घातलं जात नाही. खरातचे कारनामे त्यावेळी माहीत असते तर त्याला चपलेनं मारलं असतं असं सांगत आव्हाड यांनी मंदिराचे बदनामी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. पहा काय म्हणाले बाळासाहेब आव्हाड. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. तो कचेश्वर मंदिराचा हॉल आहे. इथे शांती पूजा वगैरे होत असतात. तर ज्यावेळेस खरातांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला महाराजांची प्रचिती दाखवतो म्हणून मग आम्ही सर्व जवळजवळ काही ट्रस्टी, मी होतो स्वतः, माझे जुने ट्रस्टी एल कुलकर्णी जे अध्यक्ष होते पूर्वीचे ते होते आणि काही गावकरी मंडळी होती, मंदिराचे कर्मचारी पण होते. इथून असे सर्वजण आम्ही इथे आलो असतो. इथे त्यांनी काहीतरी पूजा करायला सांगितलं आम्हाला. पश्चिमेकडे तोंड करून उभं राहायला सांगितलं. त्यावेळेस ही भिंत मोकळी होती, इथे काही बांधकाम नव्हतं, पूर्ण फक्त प्लेन भिंत होती आणि त्या भिंतीकडे तोंड करून आम्ही उभं राहिलो. त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले आणि डोळे बंद करायला सांगितले आणि ही गोष्ट आहे संध्याकाळी 7-7:30ची, म्हणजे पूर्ण अंधार होता. उजेडामध्ये त्यांनी काही दाखवलं नाही. हा हे पूर्ण अंधार झालेला होता. अंधार झालेला असल्यामुळे अंधारात आम्हाला फक्त त्या भिंतीतलं मग असं काहीतरी खाली उतरताना दिसलं. सळ आवाज आला आणि सळ आवाज आला आणि नागासारखं काहीतरी असं आम्हाला दिसलं आणि ते असं जागेवर उभं राहिलं. साधारण 5 फूट त्याचा नुसता फणा होता, म्हणजे असं खालून जमिनीपासून असा ते 5 फूट होता. मग त्यांनी ते दर्शन वगैरे घ्यायला सांगितलं आम्हाला आणि मग त्यांनी त्यांना इकडे मागे घेतलं आणि मागच्या हॉलमध्ये जाऊन त्यांना त्यांच्याशी थोडेसे लीला केल्या. आता त्या काय लीला होत्या खेळवलं थोडक्यात त्यांना, त्या सापाला 5-1 मिनिटं असं खेळवलं. नंतर आम्हाला सांगितलं की त्यांना काहीतरी वस्त्र वगैरे द्या, नवं वस्त्र वगैरे, शॉल वगैरे काहीतरी. तर म्हटलं आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही काही सांगितलं आम्ही काही हात हलवत आलोय. मग त्यांनी आमचा जो जुना मंदिराचा कर्मचारी होता त्याने नवीनच शर्ट घातलेला होता. मग त्यांनी तो शर्ट दिला, काढून फेकला त्यांच्याकडे. तर त्यांनी खरातांनी तो नागाकडे फेकला. त्यांनी तो वरचीवर झेलला सापाने झेलल्यानंतर यांनी काहीतरी मंत्र वगैरे पुटपुटले असेल. 1 मिनिटामध्ये त्या नागाने काय केलं, सापाने असा तो गरगर फिरवला आणि जवळजवळ 70-80च्या स्पीडने आमच्याकडे तो शर्ट फेकला. ती कृती आम्हाला प्रत्यक्षात असते ती अंधारात दिसली स्पष्ट. मग तो आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं आता डोळे उघडा आणि सरळ तुम्ही मंदिराकडे चालायला लागा, मागे पाहू नका. तसा त्याप्रमाणे आम्ही मागे गेलो. संपला विषय. ओके. नमस्कार, जय शुक्राचार्य. मी आहे बाळासाहेब माळूजी आव्हाड, गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे सध्या. तर कॅप्टन खरातचं जे प्रकरण आता, बंधूबाबा कॅप्टन खरातांचं जे प्रकरण आता उघडकीस आलं आहे, तर काही पत्रकारांनी मला फोन केला होता काल की असं आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये सुद्धा खरात आला होता आणि 2 वर्षापूर्वी आला होता आणि त्यांनी काहीतरी नाग वगैरे दाखवला वगैरे अशा फोन आले होते. म्हटलं ठीक आहे, ती बातमी खरी आहे, त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही, पण तुमची माहिती थोडीशी चुकीची आहे. 2 वर्षापूर्वी नाही तर ते 15 वर्षापूर्वी मंदिरामध्ये आला होता. आणि आपल्या मंदिरामध्ये कसं आहे, शुक्राचार्य मंदिर असो किंवा कचेश्वर मंदिर असो, आपल्या मंदिरामध्ये धार्मिक विधी दररोजच होत असतात, पूजा अर्चा होत असतात, अभिषेक पूजा होत असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शांतीपूजा होत असतात. तर शांतीपूजासाठी आमचे काही ब्राह्मण असतात किंवा मंदिराचे ट्रस्टचे ब्राह्मण असतात किंवा बाहेरून लोक ब्राह्मण यजमान जे असतात ते ब्राह्मण स्वतः घेऊन येतात आणि आपल्या मंदिरामध्ये शांतीपूजा करतात. मंदिरामध्ये तसा काही रूल नाहीये, फक्त मंदिराची जी काही नॉमिनल पावती आहे तेवढी फाडून ते आम्ही शांतीपूजेसाठी त्यांना जागा उपलब्ध करून देतो. कारण धार्मिक विधी असल्यामुळे कोणाला नाही ना म्हणणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याकडे ते शांतीपूजा होत असतात. त्याप्रमाणे 12-13 वर्षापूर्वी सॉरी 12-13 नाही, 15-16 वर्षापूर्वी 2012ची गोष्ट आहे साधारण, कॅप्टन खरात हा एकदा मंदिरामध्ये शांतीपूजेसाठी आला होता. आता त्यावेळेस आम्ही काही ओळखत नव्हतो नावानिशी. तर त्यांनी ते शांतीपूजा मांडली होती
त्यांच्याबरोबर 2-3 पुजारी होते आणि ती पूजा थोडीशी बाकीचे जे लोक ब्राह्मण लोक शांती पूजा करतात त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी म्हणण्यापेक्षा थोडीशी लॅविश वाटली, रिच फुलं वगैरे थोडीशी भारी भारी फुलं वगैरे अशी वाटली म्हणून आम्ही सहज चौकशी केली, आपण कोण म्हणा आणि ही पूजा कसली करतात? ते म्हणजे शांती पूजा आहे असं तसं, मी कॅप्टन खरात आहे असं, मी असंच करतो तसं तसं करतो. म्हटलं ठीक आहे करा पूजा. मग आम्ही ते चहा पाणी वगैरे पाजलं सर्वांना त्यांना आणि पूजा चालली त्यांची जवळजवळ साधारण 5-6-6:30 पर्यंत पूजा चालली संध्याकाळी. आणि त्या दिवशी लकीली आमची मिटिंग असेल किंवा काय असेल तर मला एवढं आठवत नाही, पण आम्ही पण मंदिरात होतो ट्रस्टी. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला महाराजांची प्रचिती दाखवू का? म्हटलं ठीक, काय दाखवणार तुम्ही? मी दाखवतो म्हणे. म्हटलं चला चला म्हणे. म्हटलं कुठे? इथेच आहे ना मंदिर, हेच आहे. ते म्हणे इथे नाही, हे उघडं आहे, ओपन आहे म्हणे, कारण शुक्राचार्य मंदिराच्या ओऱ्या हे सगळ्या उघड्या आहेत, ओपन आहे, असं बंदिस्त परिसर नाहीये. त्यामुळे ते म्हणे इथे नाही, आपण कचेश्वर मंदिरात जाऊ, कारण ते पूजेला येताना त्यांनी कचेश्वर मंदिरात सकाळी दर्शन घेऊन ते पूजेला बसले होते. त्यामुळे त्यांनी इथं हॉल पाहिला असेल, हा हॉल बंदिस्त आहे, पत्र्याचा आहे पण बंदिस्त आहे. त्यामुळे ते म्हणे आपण तिथे जाऊ, म्हणून आम्ही इथे आलो. इथे पूजा केली. साधारणतः ते इथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर 2 दिवे चालू होते. तर त्यांनी बाहेर इन्स्ट्रक्शन दिलं की लाईट कुणी लावायचं नाही. आम्हाला सांगितलं पण त्यांना सांगा लाईट लावू नका म्हणून, आणि इथले दिवे सुद्धा बंद करायला लावले. म्हणजे टोटल अंधार झाला. अंधार झाल्यानंतर आम्हाला त्यांनी पश्चिमेच्या भिंतीकडे घेऊन गेले. पश्चिमेची एक भिंत आहे, मोकळी भिंत होती, तिथं 10 फूट, एक 10-15-10-12 फूट अंतर सोडून आम्हाला उभं केलं सगळ्यांना असं. आमच्या हातात आम्हाला सांगितलं तुम्ही डोळे मिटा आणि मंत्र म्हणा, असं काहीतरी जाप करा. आम्ही त्याप्रमाणे करायला लागलो डोळे मिटून. मग त्यांनी काहीतरी 1-2 मंत्र पुटपुटले असतील, तर आम्हाला सळला असा आवाज आला, जसा साप आल्याचा जो येतो आवाज, त्या टाईपचा आवाज आला. मग आम्ही आवाज आल्यानंतर आम्हाला सांगितलं डोळे उघडा. तर डोळे उघडल्यानंतर आम्ही ते पाहिलं तर वरच्याच समोरच्या झरोक्यातनं असं एक नाग, असा मोठा 12-15 फूट नाग, म्हणजे नागाच्या स्वरूपाचं ती आकृती आम्हाला दिसली, कारण अंधार असल्यामुळे स्पष्ट काही दिसलं नाही, आम्ही एकमेकाला दिसत नव्हतो जास्त करून. तर ते स्पष्ट अशी आकृती दिसली. ती अशी खाली उतरली भिंतीतनं आणि अशी जमिनीवर फणा काढून उभे राहिले. त्यांचा तो फणाच जवळजवळ 5 फुटाचा होता, आपल्या खांद्याला येईल असा फणा होता. मग ते काय त्यांनी ते मंत्र वगैरे म्हटले काहीतरी थोडेसे, आम्हाला म्हणे तुम्ही पुढच्या हॉलमध्ये जा. आम्ही पुढच्या हॉलमध्ये गेलो. मग ते त्यांना सापाला घेऊन तिथं आले. तर त्यांनी तिथे थोडंसं मंत्र वगैरे म्हटले, सापाला इकडून तिकडं असं 1-2 वेळेस त्यांनी जागा बदलायला लावली फक्त. पण जागा बदलत असताना त्यांच्या हातात काही नव्हतं, म्हणजे त्यांच्याकडे रिमोट होता किंवा दोरी होती किंवा काय तो अगदी साप होता असं काही नव्हतं, कारण आम्ही रिकाम्या हाताने इथं आलो होतो. सर्व जवळजवळ 15-16 जण होतो आम्ही, ते एकटेच होते, रिकाम्या हाताने आलेले होते. त्यामुळे तसं काही वाटलं नाही आम्हाला. ते असा हात असा फक्त असा फिरवायचे, त्याप्रमाणे तो साप इकडचं इकडे इकडचं इकडं व्हायचा. मग ते आमचं दृष्टीभ्रम असेल किंवा काय असेल आम्हाला माहित नाही. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या सापाला एक 5 मिनिटांनी सांगितलं की सापाला काहीतरी भेट द्या, पगडी द्या किंवा वस्त्र द्या किंवा शॉल द्या काहीतरी. म्हटलं तुम्ही काहीच सांगितलं नाही, आम्ही काही जाणलो नाही. मग काहीतरी वस्त्र द्या म्हणे. तर मग ते आमचा कर्मचारी होता दीपक म्हणून, त्यांनी तर नवीनच शर्ट घातला होता. मग तो म्हणे माझा शर्ट नाव आहे देऊ का? ते म्हणजे दे काढून. त्यांनी शर्ट त्या खरातांकडे दिला. खरातांनी तो शर्ट काहीतरी म्हणून असा सापाकडे फेकला. सापाने तो वरचीवर झेलला. वरचीवर झेलल्यानंतर 1-2 मंत्र यांनी म्हटले, आणि मंत्र म्हटल्यानंतर सापाने तो शर्ट जो आहे असा गरगर 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 फिरवला जोरजोरात. ते आम्हाला असं दिसत होतं, जसा पंखा फिरल्यानंतर कसं फक्त हे दिसतं त्या टाईपचं असं दिसत होतं. आणि तो इतक्या स्पीडमध्ये आमच्याकडे जवळजवळ 60-70-80च्या स्पीडने असेल, काय आता सांगता येत नाही, असं आमच्याकडे फेकला तो खरातांनी वरचीवर झेलला, आमच्याकडे दिला. म्हणे आता तुम्ही नमस्कार करा आणि डायरेक्ट शुक्राचार्य मंदिरात निघून जा. त्याप्रमाणे आम्ही सगळे शुक्राचार्य मंदिरात आलो. मग त्यांनी तो साप कसा गायब केला, काय केलं त्याची काही कल्पना नाही. आणि हे कसं आहे, आता त्यांनी सांगितलं मंदिरात येणारा कोणी साधू संत असतो, कोणीतरी सांगतो मी हिमालयातून आलो किंवा मी इकडून आलो, मी तिकडून आलो, माझ्याकडे या शक्ती. आपण तेवढ्यापुरतं तेवढं ऐकायचं असतं, जे वाटलं योग्य ते आपण घ्यायचं असतं किंवा त्याचा प्रचार प्रसार करायचा असतो. आता यांनी एवढा मोठा नाग काढून दाखवला, पण आम्हाला ती गोष्ट तत्वता काही पटली नव्हती. त्यामुळे आम्ही काही त्याचं काही चर्चा केली नाही किंवा टीव्हीला किंवा पेपरला काही अशा बातम्या वगैरे काहीच दिल्या नाही. आम्ही तेवढं दुसऱ्या दिवशीपर्यंत चर्चा केली 1-2 दिवस त्याची, का असं काहीतरी दाखवलं बा त्यांनी, नंतर विसरून गेलो, संपला विषय. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे हे आता कसं आहे, जी गोष्ट दाखवली आम्हाला कसं येतं, आपण सर्वसामान्य माणूस जो असतो तो चमत्काराला नमस्कार करत असतो. आम्हाला काहीतरी असं दिसलं, चमत्कार होता म्हणून आम्ही नमस्कार केला, पण त्याच्यात आम्ही काही श्रद्धा ठेवली किंवा असं काही नाही. आपलं मंदिर जे आहे, गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट जे आहे, हे कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. आम्ही अशा गोष्टीचा प्रचार प्रसार करत नाही. त्यामुळे त्यांनी जे दाखवलं ते तेवढ्यापुरती तेवढी गोष्ट होती, ती अचानक घडलेली होती, कारण ते अचानक पूजेला आले आणि आम्हाला सांगितलं असं दाखवतो म्हणून, किंवा त्यांना काही खास बोलवलं नव्हतं किंवा काही नव्हतं. त्यांनी दाखवलं तेवढ्यापुरतं, तेवढे 1-2 दिवस चर्चा केली, आम्ही विसरून गेलो. त्यामुळे काहीच नाही. आणि त्याचे हे प्रकार आता जे उघडकीस आले, हे जर आम्हाला त्यावेळेस माहिती असते तर आम्ही चपलेने आणलं असतं, त्याला मंदिरात येऊ सुद्धा दिलं नसतं. पण आपल्याला काय माहिती कोण
कुठला मुखवटा घालून मंदिरामध्ये येतो. मंदिरामध्ये आलेला सर्व भक्त आम्ही समजतो की ते महाराजांचे भक्त आहे, शुक्राचार्य महाराजांचे किंवा कचेश्वर महाराजांचे. आम्ही त्यांना सन्मानाने वागणूक देतो, त्याप्रमाणे आम्ही दिली. मास्क दाखवल्यानंतर मागे पाहू नका असं का सांगितलं होतं? आता ते आपल्याला नाही माहिती. त्यांनी का सांगितलं? त्यांनी सांगितलं की तुम्ही नाक दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मागे जा आणि मागे वळून पाहू नका, सरळ शुक्राचार्य मंदिरात जाऊन बसा. आता त्यांचं काय असेल त्याच्या मागे आपल्याला नाही काही सांगता येत. मागे ते कोण कोण थांबलं होतं? तेच थांबले होते एकटे. त्याच्यानंतर ते पण आमच्याबरोबर झाले. म्हणजे त्यांनी काय असं काही 5-10 मिनिटांनी आले असं काहीच नाही. त्यांनी म्हणजे आम्ही 2-4 जण बाहेर पडलो, आमच्याबरोबर ते बाहेर पडले. त्यांनी पण असं काही म्हणजे त्यांनी पण असं काही तिथं काही तेला पोलं वगैरे काही नाही. ते आमच्याबरोबर झालं होतं बाहेर. दुसऱ्या दिवशी येऊन पाहिलं होतं काहीच नाही. दुसऱ्या दिवशी कशाला? त्याच्यानंतर इथे त्याच्यानंतर जे एक थोड्या वेळाने आम्ही आलो होतो पाहायला, तर काही नव्हतं इथं, मोकळं एकदम. वळ म्हणतो काहीच नाही. काही असं याचे जसं ते धुळीमध्ये वळ वगैरे ओळखण काही नव्हतं. नथिंग. काय वाटतं, हात चलाकी, नजरबंदी असे काही खेळ? असू शकतं. हात चला की नाही, नजरबंदी असू शकते. कारण काय त्यांच्या हातात काहीच नव्हतं, आम्हाला ते डोळ्यांनी दिसत होतं. याचा अर्थ काहीतरी नजरबंदी असेल, हिप्नॉटिझम असेल, काय सांगता येतं. त्यामुळे आम्ही ते समजून गेलो काही हे काहीतरी वेगळाच प्रकारे. आम्ही त्याची काही प्रसिद्धी वगैरे केली नाही, काही नाही, विसरून गेलो त्या गोष्टी. त्यावेळेस तुम्ही त्यांच्या चमत्काराला नमस्कार केला? हा, तेवढा पुरता तेवढा नमस्कार केला, निघून. आता त्यांनी सांगितलं हे महाराज आहे, शुक्राचार्य महाराज नमस्कार कर म्हणून आम्ही नमस्कार केला, निघून गेलो. शुक्राचार्यांचा नागांचा काय संबंध? काय शुक्राचार्य हे शंकराचे मानसपुत्र समजले जातात, त्यामुळे नागाचा संबंध आहे. आणि आता ते लैंगिक अत्याचारासारख्या गोष्टीमध्ये अडकलेले आहे, त्याचे व्हिडिओ बाहेर येतात. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकारात? नाही, हे काय झालं, मी तर एकच शब्द वापरेल, दुसरं काही नाही. कारण काय पैसा आला असेल, आता त्यांनी ते बघितलं असेल की आपल्या मागे एवढे एवढे मंडळी आहेत, इतका पैसा आपल्याला आपलं कोण वाकडं करू शकतं, म्हणून माझा आला असेल. त्यामुळे जर पैसा आला म्हणजे माणूस कुठल्याही वाम मार्गाला लागतो, त्याप्रमाणे केला असेल त्यांनी. मनुष्य म्हणून तुम्हाला या सगळ्या कृतीबद्दल काय वाटतं? एकदम घोर निषेध करतो मी या गोष्टीचा. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि यांना कडक शासन सरकारने करावं अशी माझी नम्र विनंती आहे. गोष्ट जी अनिसने आता काढली आहे बातमी की 2 वर्षापूर्वी तो इथे आला होता कॅप्टन खरात, ही सपशेल खोटी आहे. तो आला होता हे आम्ही अमान्य करत नाही. तो आला होता, त्याने आम्हाला सापही दाखवला, पण आम्ही त्या गोष्टीची कुठेही अंधश्रद्धेसारखा काही त्याचा भाऊही केला नाही, काही नाही. पण ही गोष्ट जी 15 वर्षापूर्वी घडून गेलेली, 2 वर्षापूर्वी घडली आहे, ही खोटी बातमी अनिसपर्यंत कोणी पोहोचवली आणि कोण विष्णू संतोषी माणसं आहेत की ज्यांना मंदिरामध्ये काहीतरी राजकारण खेळायचं आहे, मंदिराची म्हणजे शुक्राचार्य महाराजांची बदनामी करायची आहे आणि काहीतरी लाभाचं पद तिथं घ्यायचं आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे, अशा लोकांनी या खोट्या बातम्या पसरवून आमची बदनामी नाही केली, त्यांनी शुक्राचार्य महाराजांची बदनामी केली असं मी समजतो. आणि ह्या गोष्टीच्या मुळाशी मी जाणार आहे आणि ही गोष्ट ती अनिसपर्यंत ही बातमी खोटी कोणी पोहोचवली या गोष्टीचा मी छडा लावणार आहे आणि त्या व्यक्तीला योग्य ते शासन व्हावं याची मागणी मी करणार आहे. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.